हां. आज या ठिकाणी आपल्या संगमनेर फ्रेंड्स ग्रुपचे माधवराव रेवगडे ज्यांना प्रेरणा प्रतिष्ठान अहमदनगर यांच्या वतीने 5 सप्टेंबरला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळून त्यांचा सपत्नीक असा नगरमध्ये सत्कार करण्यात आला. त्यांचं जे काही काम आहे ते सार्थ ठरतंय आणि त्यांना तो मिळालेला गौरव हा योग्यच पद्धतीने आहे. त्यामुळे संगमनेर फ्रेंड्सच्या ग्रुपच्या वतीने या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या जाकुरी गावचे चेअरमन अशोक पानसरे, त्याचबरोबर अशोकराव राईन सर, नंतर प्रगतशील शेतकरी अण्णासाहेब टेमगिरे आणि अप्पासाहेब जयदेव कॉलेजचे प्राध्यापक संजय जे गायकवाड सर यांच्या वतीने आणि संगमनेर फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. आणि केवळ नुसता नगर जिल्ह्यापुरताच हा मर्यादित आदर्श शिक्षक पुरस्कार न मिळता त्यांना राष्ट्रपतींच्या हस्तेसुद्धा पुरस्कार मिळो अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला तर त्या पुरस्कारानिमित्ताने मी माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या मित्रांच्या वतीने माधवचा हार्दिक अभिनंदन करतो, आभार मानतो आणि अशाच पद्धतीने माधवला याही पुढे पुरस्कार मिळत जावो अशी परमेश्वराचरणी एक अपेक्षा ठेवतो. आणि आज आमच्या घरी म्हणजे पिंपरणे गावी माधव रेवगडे सर, अशोक पानसरे, अण्णा टिमगिरे, मारुती गुंजाळ आणि प्राध्यापक गायकवाड सर हे खरं तर आमच्या वडिलांना भेटण्याच्या निमित्ताने आले. आणि त्याच्या अगोदरच माधव सरांना एक आदर्श पुरस्कार प्रेरणा प्रतिष्ठान अहमदनगरच्या वतीने जाहीर झाला. त्यावेळेस खरं तर सर्वांनी माधवचं अभिनंदन केलं, कौतुक केलं. आणि मला खरं तर जुने दिवस आठवले की ज्या काळामध्ये आम्ही कॉलेजला जायचो, एकमेकाच्या घरी जायचो. तो कौटुंबिक स्नेह जो आहे तो आजही आमचा या ठिकाणी तसाच आहे. तुम्हाला दिसत असेल की आम्ही सगळेजण मित्र या ठिकाणी आमच्या घरी या कारणामुळे आले. आणि खरं तर प्रत्येकजण एक गरिबीतून आलेला, आम्हाला सर्वांना गरिबी म्हणजे काय याची माहिती असलेली. आम्ही त्या काळामध्ये आता संजू पुण्यावरून येताना 4 व्हीलर घेऊन आला चांगला. मारुतीकडे गाडी आहेत, माझ्याकडे गाडी आहेत आणि आम्ही अनेक दिवस सायकलीवरती अगदी ओझरपर्यंत, त्र्यंबकेश्वरपर्यंत या ठिकाणी फिरलो. आणि त्यावेळेस वाटलं नाही की असं काही आपल्या आयुष्यामध्ये होईल. खरं तर माधवला पुरस्कार मिळाला मला खूप बरं वाटलं. मी तर खरं त्याचं स्टेटसला बघितलं आणि त्याच्यानंतर त्याला फोन न करता त्याच्याबद्दल लिहिलं आणि नंतर माधववरती आनंदाचा, कौतुकाचा वर्षाव झाला. खरं तर प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो. माधव शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगलं काम करतो. मला ते कॉलेजचे दिवस आठवतात की ज्या काळामध्ये माधवच्या वया बघितल्यानंतर आम्हाला आनंद व्हायचा की माधवचं अक्षर जे आहे ते मोत्यासारखं असायचं, खूप सुंदर लिहायचं. आणि माधवकडून मी त्या काळामध्ये एक गुण घेतला की एकाच विषयाचा अभ्यास कसा करावा, चिंतन कसं करावं, मनन कसं करावं. काही गोष्टी मित्रांकडून काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात. भविष्य काळामध्ये माधव जेव्हा आता रिटायर होईल त्या काळामध्ये समाजामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचे कामं करेल अशा पद्धतीचा विश्वास आहे. आता तो शैक्षणिक योगदान खूप चांगलं देतो आहे. ज्युनियर कॉलेजला तो भिंगार या ठिकाणी प्राध्यापक म्हणून काम करतो आहे. आणि भविष्य काळामध्ये जेव्हा रिटायर होईल त्यावेळेस समाजासाठी नक्की सेवा करेल. माधवसाठी, भावी आयुष्यासाठी आमच्या सर्व संगमनेर फ्रेंड्सकडून हार्दिक शुभेच्छा. माधवचं भविष्यकाळ हा आणखी उज्ज्वल हो, त्याला भरपूर चांगलं आरोग्य मिळो अशी परमेश्वराकडे विनंती करतो आणि थांबतो. आता जो माधवचा इथे आमच्या सर्व मित्रांच्या वतीने सत्कार झाला त्या सत्काराला उत्तर माधव देतो आहे. आत्ताच माझा संगमनेर फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने जो सन्मान सत्कार केला त्याबद्दल मी पहिल्यांदा माझ्या या सर्व जिवलग मित्रांच्या, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे स्नेही राशीनकर सर, त्याचबरोबर आमचे आदरणीय पितृतुल्य आदरणीय माराईन काका आणि सर्वांचं या ठिकाणी पहिल्यांदा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि हा यथोचित सत्कार हा माझा नसून हा माझ्या सर्व मित्रांना मी समर्पित करतो. त्यांच्याच कृपेने, त्यांच्याच आशीर्वादाने, त्यांच्याच शुभेच्छेने मला हा सन्मान सत्कार मिळाला. या सन्मान सत्काराचं वैशिष्ट्य होतं की मी कुठल्याही प्रकारचा अर्ज दाखल केलेला नव्हता, फाईल दाखल केली नव्हती. परंतु संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयाने ही माहिती त्या प्रतिष्ठानला पाठवली असेल. अजूनही मी त्याचा कधी विचार केला नाही की कशी मला हा पुरस्कार मिळाला, परंतु तो मिळालेला पुरस्कार निश्चितच माझ्या मित्रांच्या, माझ्या स्वतःच्या कष्टाचाही आहे, माझ्या आईवडिलांच्या कष्टाचा आहे. कारण ज्याही वेळेस आम्ही
रयतमध्ये जी सेवा केली ती सेवा निश्चितच कष्टदायी होती, कारण 14 वर्ष विनापगारी काम केल्यानंतर मिळालेले जे आहेत ते खऱ्या अर्थाने आपण जे म्हणतो की एखाद्या वांजोट्या झाडाला फळं यावी तशा प्रकारची ही फळं आलेली आहेत. आणि म्हणून निश्चितच मलाही या सन्मानाबद्दल सत्काराबद्दल मनस्वी आनंद होतो आहे. आणि तो आनंद माझ्या मित्रांनी द्विगुणित केला आहे. अण्णासारख्या आमच्या ज्येष्ठ मित्रांनी यांनी द्विगुणित केला आहे. हा त्यापेक्षाही मोठा बहुमान आहे असं मला वाटतं. आणि म्हणून हा मिळालेला आदर्श शिक्षक पुरस्कार निश्चितच हे माझ्या मित्रपरिवारांना समर्पित करतो. आणि यापुढेही अशीच संधी मला आणि माझ्या मित्रांनाही मिळो अशी अपेक्षा व्यक्त करतो.